ಸಮುದ್ರೆ ತರಲು ಹೋಗುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಹಗಲು ರಾತ್ರಿಗಳನ್ನು ಗಣಿಸಬಾರದು. 3 ಹೊತ್ತಿನ ಊಟ 4 ತಾಟುಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು. ಅಂಥವನು ನವರತ್ನಹಾರ ಧರಿಸಿರಬೇಕು. ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಅಂದ್ರ ಆ ಮನುಷ್ಯ ಜೀವನ ಮತ್ತು ಮರಣಗಳನ್ನು ಮೀರಿದವ ಇರಬೇಕು. 3 ಹೊತ್ತಿನ ಊಟ ಅಂದ್ರ ಭೂತ ವರ್ತಮಾನ ಭವಿಷ್ಯತ್ತುಗಳನ್ನು ತಿಳಿದಿರಬೇಕು. 4 ತಾಟು ಅಂದ್ರ ಋಗ್ವೇದ ಯಜುರ್ವೇದ ಸಾಮವೇದ ಧರ್ಮವೇದಗಳನ್ನು ಅರಿತಿರಬೇಕು. 6 ಗೋಡೆಗಳನ್ನು ಜಿಗಿಯಬೇಕ. ಪವಿತ್ರನಾಗಿ ಧರಿಸಬೇಕು ನವರತ್ನದ ಹಾರ. 5 ಮೆಟ್ಟಿಲು ಅಂದ್ರ ಪಂಚತತ್ವಗಳು. 6 ಗೋಡೆಗಳು ಅಂದ್ರ ಅರಿಷಡ್ ವರ್ಗಗಳು. ಸಪ್ತರ್ಷಿ ಮಂಡಲ ಅಂದ್ರ ಅಯೋಧ್ಯ ಮಥುರಾ ಕಾಶಿ ಕಂಚಿ ಪೂರಿ ದ್ವಾರಾವತಿ ಅವಂತಿಕ ನಗರ ಖಂಡವಿರ. ಹೌದಲ್ಲ, ಇದರ ಬಂಗಾರದ ಬೆಳಕು ಹೊರಡೈತಿ ಕೈ ತುಂಬ. ಚಂದ ಐತಿ ಬಕ್ಲ. ಅಂದಂಗ ನೀ ಯಾವ ಕಡೆ ಹೊಂಟಿದ್ದಿ? ಮಹಾರಾಣಿ ಅವರ ಆಜ್ಞೆ ಆಗೈತಿ. ನಾಟ್ಯಾಚಾರ್ಯ ಗಣದಾಸರನ್ನ ಭೇಟಿಯಾಗಿ ನಾಟ್ಯ ಕಲಿಯೋದರಾಗ ಮಾಲ್ವಿಗ ಹೆಂಗದಳು ಕೇಳಿಕೊಂಡ್ ಬಾ ಅಂತ ಅದಕ್ಕಾಗಿ ಆದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ, ನನಗ ಖರೆ ಯಾರ ಮೇಲೂ ನಂಬಿಕೆ ಇಲ್ಲ. ಈ ನರಕದಿಂದ ಹೆಂಗ್ ತಪ್ಪಿಸ್ಕೋಬೇಕು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಓಡ್ ಹೋಗಾಕು ಮನಸ್ಸಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿರಾಕು ಮನಸ್ಸಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ, ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಲಿ, ಹೆಂಗ್ ಹೋಗ್ಲಿ ಒಂದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. काय भाऊजी जेवला का? हा म्हणजे बाहेर गाड्यावर खाऊन आलो. का घरचं आवडत नाही वे? अहो नाही, तसं काय नाही होईल. का माझ्या हातचं चालत नाही? नाही नाही, शपथ तसलं काय पण नाही. का बसा, तसंच आहे. हल्ली वहिनीकडे लक्ष बी नसतंय, मग तिच्या हातचं कसं चालल? अहो नाही, तसं नाही वहिनी. कामावरून यायला एवढा उशीर होतोय मला. जास्त उशीरपर्यंत सण नाही होत. आता खरं का काय भाऊजी? हा, मग तिथंच काहीतरी खातोय मिळेल. म्हणजे तिथली गाडीवाली सगळी ओळखीचीच आहेत. मग कोण ना कोण काहीतरी देतेच की. अहो भूक लागल्यावर यायचं निघून घरला. कशाला एवढा उशीर बाहेर थांबायचं? अहो नाही, ते कसं आहे, नात्यातला शब्द आणि शब्द लिहून ठेवलाय तिने डायरीमध्ये. तुमच्यापासून लपवून लिहायची. कदाचित भविष्यात मी ते वाचावं म्हणूनच लिहिलं असावं. तुमच्याशी 2 मिनिटं प्रेमानं बोलायचं असायचं तिला. तुम्हाला विनाकारण मिठी मारायची असायची तिला. पण तुम्ही तुमचे तत्व, तुमचा समाजकारण इतकंच काय, तुमची स्वप्न सुद्धा लादत आलात तिच्यावर. ती तुमची स्वप्न होती. तिनं जगण्याचा प्रयत्न केला, पण गेली तशीच जुगत. आयुष्यातले किती क्षण तिने आनंदात घालवले काय माहिती. आणि हे सगळं तुमच्यामुळे घडलं. आता याच्या पुढे काही शब्द बोलू नको. का त्रास होतोय? बोलायला हवं होतं तिच्याशी. नित्या थांब. जसं तिला कधी विचारलं नाही तुला काय हवंय, तसं मलाही कधी विचारलं नाही मला काय हवंय. होय नित्या थांब. अप्पा तुम्ही स्वतःला लादलात माझ्यावर. नाही नित्या. जगातला सगळ्यात वाईट नवरा आणि वाईट बाप आहात तुम्ही. Thank you.